कोल्हापूर शहरामध्ये अत्यंत वर्दळीचे असलेले रस्ते तरी किमान सुस्थितीत असावेत अशी नागरिकांची माफक अपेक्षा आहे। मात्र महापालिकेच्या गलथान आणि नियोजन शून्य कारभारामुळे ही अपेक्षाही पूर्ण होत नाही। त्यामुळे नागरिकांना खड्डे पडलेल्या, खडी विस्कटलेल्या, चिखलमय आणि साचलेल्या पाण्यातून मार्गक्रमण करावं लागतंय। देवकर पाणंद ते देवकर पाणंद पेट्रोल पंपाच्या चौकापर्यंतचा रस्ताही पूर्णपणे उखडलाय। त्यामुळे या मार्गावरून रोज ये-जा करणारे प्रवासी घाईला आलेत। रस्ता नव्हे नागरिकांच्या खस्ता या मालिकेत पाहूया देवकर पाणंद मधील रस्त्याची दुरवस्था। रंकाळा तलावाच्या शेजारून जुन्या वाशीनाक्याकडे जाताना देवकर पाणंद चौकात पेट्रोल पंप लागतो। या पंपापासून ते देवकर पाणंद वसाहतीकडे जाणारा रस्ता पूर्णपणे उखडलाय। भले मोठे खड्डे या रस्त्यावर जागोजागी पडले असून त्यातून वाहन चालवताना नागरिकांना सरकशीचा अनुभव येतोय। शिवाय खड्ड्यात वाहन वारंवार आदळत असल्यानं कमरेचं दुखणं सुरू होतं। त्यामुळे अनेक जण प्रशासनाचा उद्धार करतात। या रस्त्याला गेल्या अनेक वर्षांपासून डांबर लागलेलं नाही। रस्त्याची दुरुस्ती करण्याकडे स्थानिक प्रतिनिधी आणि महापालिका प्रशासनाचं अक्षम्य दुर्लक्ष झालंय। त्याचा फटका या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बसतोय। रस्त्यावर विखुरलेली खडी आणि मोठमोठे खड्डे चुकवत वाहन चालवताना वाहन चालकांना मोठा मनस्ताप होतोय। त्यातच आता पावसाळा सुरू असल्यानं हे खड्डे पाण्यानं भरलेत। त्यामुळे खड्ड्यातील पाण्याचा अंदाज आला नसल्यानं अनेक वाहनं घसरून अपघात होतायत। त्यामुळे हा रस्ता तातडीनं दुरुस्त करून या मार्गावरील वाहनधारकांच्या जीवाशी चाललेला खेळ महापालिकेनं थांबवावा अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करतायत।